नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। लाल होडी परिधान करून तसेच निळी होडी परिधान करून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणारा चोरटा निष्पन्न करून चाकण परिसरातून चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करून मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने त्याला जेरबंद केले। त्याच्याकडून चेन स्नॅचिंगचे 4, घरफोडीचे 4 आणि वाहन चोरीचा 1 असे 9 गुन्हे उघडकीस आणले। त्याच्याकडून 6,53,156 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। गौरव अनिल सरोदे, वय वर्ष 24, राहणार रोहकल रोड, चाकण, मूळ राहणार त्रिवेणी नगर, निगडी असे या चोरट्याचं नाव आहे। पिंपरी ते चाकण दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत पोलीस चाकणपर्यंत पोहोचले। चाकण परिसरात सापळा लावला असताना गौरव सरोदे याला पोलिसांनी सुमारे 15 किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडले। अनेक पोलीस ठाण्यांमध्ये चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात तो वॉन्टेड आहे। शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास मौजे पिंपरी बुद्रुक तालुका खेड गावाच्या हद्दीत पिकअप जीपने 2 बहीण भावांना धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे। जीप चालकावर खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धनश्री अशोक वाळुंज, वय वर्ष 17 व निरंतन अशोक वाळुंज, वय वर्ष 23 अशी या घटनेत जखमी झालेल्या भावंडांची नावे आहेत। रस्त्याच्या कडेला उभे असताना पिकअप गाडी नंबर MH14 KQ 7356 वरील चालक राजेंद्र निवृत्ती आरगडे, वय वर्ष 42, राहणार कडोस याने त्याच्या ताब्यातील पिकअप गाडी भरधाव चालवत रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या मुलांना धडक बसल्याने अपघात होऊन त्यामध्ये दोन्ही मुलांना गंभीर दुखापत झाली आहे। खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। शिरूर तालुक्यातील पाबळ केंतूर रस्त्यावर टँकरच्या धडकेत दुचाकीवरील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी खेड तालुक्यातील वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वंदना कैलास घोडे, वय वर्ष 42, राहणार टाकळी हाजी असे मृत महिलेचे नाव असून दुचाकी चालक लक्ष्मण घोडे गंभीर जखमी झाले आहेत। टँकर चालक विश्वनाथ विष्णू ढमाले, राहणार कडूस तालुका खेड याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे। खेड तालुक्यातील प्रति पंढरपूर, कडूस ते राजगुरुनगर पासून पुढे गुळाणी, वावगाव ते आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे अशा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी 150 कोटी रुपये मंजूर झाले। ठेकेदाराने एप्रिल-मे महिन्यात प्रत्यक्ष कामे सुरू करताना या रस्त्यावर ठिकठिकाणी मोऱ्यांची कामे करून टप्प्याटप्प्याने रस्त्याचे काम करण्याऐवजी थेट कडूस ते दोंदे गावापर्यंत संपूर्ण रस्ता उखडून काढल्याने ऐन पावसाळ्यात रस्ता चिखलमय होऊन वाहतूक ठप्प झाली। गेले 5 महिने नागरिकांना या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे वाहतुकीला अडथळा होऊन नागरिकांना आणि पश्चिम भागातील विविध गावातील नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। गुळाणी रस्त्यावर अशाच पद्धतीने संपूर्ण रस्ता उखडून ठेवल्यामुळे या भागातील वाहन चालक व नागरिक त्रस्त झाले आहेत। कडूस ते दोंदे गावापर्यंत रस्त्यावर पसरलेली लहान खडी बाजूला करण्याची मागणी केली जात आहे। खेड तालुक्यात शनिवारी 13 सप्टेंबर रोजी देखील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला। मुसळधार पावसामुळे राजगुरुनगर येथील भीमा नदीच्या पुलावर अक्षरशः असे पाणी भरले होते। भामा आसखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस मध्यम प्रमाणात असल्यामुळे धरणामध्ये एवा येत आहे। त्यामुळे पूर नियंत्रण करण्यासाठी सांडव्यावरून भामा नदी पात्रामध्ये 620 क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे। दरम्यान खेड तालुक्याच्या अनेक भागात शनिवारी रात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। चाकण PWD ग्राउंड शेजारील रोहकल रस्ता या ठिकाणी झाडाच्या फांद्या पावसामुळे रस्त्यावर पडल्या होत्या। चाकण शहरातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांच्या धोकादायक फांद्या नगर परिषद मार्फत तातडीने काढून घ्याव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत। चाकण आळंदी रस्त्यालगत रोटाई मातादेवीचे मंदिर आणि पांडवकालीन तळे हा निसर्गरम्य परिसर आहे, परंतु सध्या त्या ठिकाणी प्रदूषण आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। तळ्याच्या चोहो बाजूंनी प्रदूषणाचा विळखा पडलाय। चाकण आळंदी रस्ता वन विभागातून जातो, मात्र रस्त्याच्या दुतर्फा सर्रास कचरा टाकला जातोय। शिवाय कचरा टाकणाऱ्यांना सुंदर निसर्गरम्य तळ्याच्या बाजूला कचरा टाकण्यात विशेष आनंद मिळत आहे। हा कचरा सोडून परिसरात दुर्गंधी या भागात पसरली आहे, तसेच वन्यजीवांचे आरोग्य धोक्यात आले आहे। तळ्याच्या बाजूला टाकलेल्या कचऱ्याचे आणि केमिकलचे घाण पाणी तळ्यात मिसळत आहे, त्यामुळे बाजूची झाडे आपोआप वाळत आहेत। यात भाविक भक्त सुद्धा मागे नाहीत। गणपती विसर्जन करताना सगळा कचरा आणि निर्माल्य तळ्यात आणि अवतीभोवती फेकून दिलेले आहे। लोकांच्या अगदी मंदिराच्या समोर मेलेली जनावरे टाकण्यापर्यंत मजल गेली आहे। पाऊस झाल्यानंतर हेच पाणी तळ्यात मिसळत आहे। एकूणच या भागात निसर्ग धोक्यात आलाय। यावर मात्र प्रशासन आणि वन विभाग डोळेझाक करीत असल्याचा आरोप चिंबळी येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर बहिरट यांनी केला आहे।
दिवसेंदिवस चाकण MIDC मधील कंपन्यांकडून विजेसंबंधी तक्रारी वाढल्या होत्या. याचा विपरीत परिणाम कंपन्यांच्या उत्पादनावर होत होता. या समस्या सोडवण्यासाठी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने MSEDCLचे अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यावेळी समजले की MSEDCLची सर्व सिस्टीम ओव्हरलोड झाल्याने पॉवर सप्लायवर विपरीत परिणाम झालाय. त्यावर उपाय म्हणून MSEDCLचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलून व पत्रव्यवहार करून ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी काही पॉवर स्टेशनला ट्रान्सफॉर्मर बसवणे आवश्यक असल्याची मागणी फेडरेशनने केली होती. या मागणीनुसार 50 kVAचा ट्रान्सफॉर्मर 400 kV पॉवर स्टेशनमध्ये बसण्याचे ठरले. त्यास काम प्रगतीपथावर असून या कामाचे पाहणी अधिकाऱ्यांनी केली असल्याची माहिती दिलीप बटवाल, CEO फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांच्याकडून देण्यात आली आहे. राज्यभरात कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या आरोग्य सेविकासह समुदाय वैद्यकीय डॉक्टरांनी 19 ऑगस्टपासून बेमुदत पुकारण्यात आलेला संप 2 दिवसापूर्वी मंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आला. मात्र याच आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नेमणुकीस असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे गेले 3 महिने पगार झाले नसल्याचे वास्तव समोर आले आहे. शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मेंटेनन्स, इतर खर्चासाठी मिळणारे अनुदान जिल्हा परिषदेकडून एप्रिलपासून आजपर्यंत न मिळाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय डॉक्टरांना खिशातून आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेसाठी डिझेल लागणारी स्टेशनरी, इतर किरकोळ खर्च करण्याची वेळ आली आहे. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्यावश्यक औषधे खरेदीसाठी निधी मिळाला नाही. हा निधी स्थानिक रुग्ण कल्याण समितीमार्फत खर्च केला जात असतो. आवश्यक औषधे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत वेळेवर येत नसल्यामुळे येणाऱ्या रुग्णांना विविध आजारानुसार गोळ्या औषधे मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता राजगुरुनगर येथे खेड तहसीलदार कार्यालयात लोकशाही दिन प्रांत अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत वेडसे यांनी दिली. राजगुरुनगर नगर परिषदेच्या हद्दीतील पडाळवाडी आणि थिगळस्थळ या 2 रस्त्यावर नवीन पोल उभारून स्ट्रीट लाईट सुरू करण्यात आली. मात्र दिवे वेळेवर बंद केले जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे. नगर परिषदेच्या विद्युत विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांची बेफिकिरीपणामुळे नाहक विजेचा अपव्यय होत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळेचे खेड पंचायत समितीच्या वतीने राजगुरुनगर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार बाबाजी काळे यांच्यासह यशदाचे कुंडली कोहिनकर, सरपंच परिषदेचे मनोहर पोखरकर आदीसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्यात आला. 13 सप्टेंबर 2025 रोजी भैरवनाथ माध्यमिक विद्यालय कुरोडी या शाळेच्या शिक्षिका बालघरे मॅडम व सासवडे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल भैरवनाथ कुस्ती केंद्राच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यमान उपसरपंच सुनीता बागडे, भैरवनाथ कुस्ती केंद्राचे अध्यक्ष गणेश वामन कांबळे, माजी चेअरमन बाबासाहेब सोनवणे, संचालक भाऊसाहेब कांबळे, माजी उपसरपंच गुलाबराव कांबळे हे उपस्थित होते. जगात सगळ्यात भारी आपले धर्मवीर शंभूराजे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच शिल्प म्हणजेच स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण या अलौकिक प्रेरणादायी अशा धर्मवीर शंभूराजांच्या स्मारक शरणी देशभरातील नामांकित 100हून अधिक ढोल ताशा पथकांची ऐतिहासिक अशी मानवंदना येत्या रविवारी दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता अर्पण करण्यात येणार आहे. हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या जगातील सर्वात उंच अतिभव्य स्मारक शिल्पाला ऐतिहासिक अशी मानवंदना देण्याचा हा अविस्मरणीय सोहळा स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, बोराडेवाडी, मोशी, पिंपरी चिंचवड, पुणे येथे होणार आहे. वर्तमानपत्रांमध्ये खोट्या खपाची आकडेवारी प्रसिद्ध करण्याची चढाओढ सुरू आहे. त्यातून टॉप 10 मध्ये आपणच असल्याचा दावा केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दैनिक सकाळनं आपण सर्वाधिक खपाचे दैनिक असून अन्य वर्तमानपत्र आपल्या आसपास देखील नसल्याचा दावा केलाय. यामध्ये अन्य दैनिकांची केवळ एका जिल्ह्याची खपाची आकडेवारी दाखवली असल्याचा आरोप करत दैनिक पुढारीनं आपल्या दैनिकात मुख्य मथळ्याची बातमी करत याचा पर्दाफाश केलाय. त्यानंतर दैनिक सकाळनं याबाबत पुन्हा खुलासा करताना आपली चूक समोर आणल्याचा घटना मागील 2 दिवसात घडलाय. दैनिक पुढारीनं आपल्या बातमीत खपाचे आकडे या विषयावर अत्यंत मार्मिक शब्दात पोलखोल केली आहे. एकूणच टॉप 10 ची स्पर्धा केवळ अधिकाधिक जाहिराती मिळवणं हा मुख्य उद्देश असल्याची चर्चा आता नागरिक आणि समाज माध्यमातून रंगू लागली आहे. ती परिचारिका तो वाहन चालक, विवाहानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले
आणि वैचारिक मतभेदांमुळे पटेनासे झाल्याने 2 वर्षांनी वेगळे राहू लागले. भविष्यामध्ये दोघांची एकत्र राहण्याची मानसिकता नव्हती. अशा या दाम्पत्याचा 8 दिवसांमध्ये पुणे कौटुंबिक न्यायालय येथे घटस्फोट झाला असल्याची माहिती ॲडव्होकेट सौरभ माने यांनी पुणे लाईव्हला दिली आहे. सदर विवाह मार्च 2020 मध्ये झाला आणि कालांतराने वादांमुळे जून 2022 पासून वेगळे राहू लागले. कुटुंबाने एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, परंतु असफल ठरला. एकंदरीत 3 वर्षांपासून वेगळे राहत होते. पती व पत्नी दोघांनी ॲडव्होकेट सौरभ माने यांच्यामार्फत पुणे येथील कौटुंबिक न्यायालयात म्युच्युअल घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. सदर प्रकरणामध्ये ॲडव्होकेट प्रतीक बाबर, ॲडव्होकेट सागर राठोड, ॲडव्होकेट अक्षय भोरडे यांनी मदत केली. स्त्रीधन, दागिने, पैसे आणि अपत्य नसल्याने यावरून कोणतेही वाद नव्हते. त्यामुळे अवघ्या 8 दिवसात त्यांचा घटस्फोट झाल्याचे ॲडव्होकेट सौरभ माने यांनी सांगितले. खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात बुडीत बंधारे व्हावे यासाठी आमदार बाबाजी काळे यांनी जलसंपदा विभाग अभियंता, कार्यकारी अभियंता यांना घेऊन खरोशी, एकलहरे, डेहणे, धुवोली, वांजाळे, धामणगाव, शिरगाव, पाभे, टोकाकडे या ठिकाणी भेट देऊन पुढील काळात बुडीत बंधारे यांचं नियोजन कसं करता येईल याविषयी पाहणी करून चर्चा केली. शिरोली पाईट वांद्रे रस्त्याबाबतच स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यात येत आहेत. या रस्त्यावर किवळे येथील पुलावरून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचं स्थानिकांनी याबाबतचा व्हिडिओ पाठवून कळवलाय. सांगायचं झालं तर जवळजवळ 4 महिने झाले हा पूल तयार झालेला आहे. पण हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे मला माहिती नाही त्याचे कुठपर्यंत संबंध आहे, पण वारंवार तक्रारी करूनही अजूनही याच्यावर उपाययोजना होत नाही. आम्ही याच्या पाठीमागं पण तक्रार केली होती की याचं मुरमीकरण करा किंवा इथं पॅच टाका चांगले. हे आता तुम्ही पाहू शकता हा पूल आहे, याला संरक्षण कठडे नाही आहेत. याची पण आम्ही मागणी केली होती. तात्पुरत्या स्वरूपात हो बोलले, पण तिथून पुढे कुठलीही कारवाई त्याच्यावरती झालेली नाही. 20 वर्षांचा वाद नवीन पिढीने बसून समंजसपणानं राजगुरुनगर येथील खेड न्यायालयातील लोक अदालतमध्ये मिटवलाय. वाकी खुर्दमधील गट नंबर 138-139 मधील 20 वर्ष चाललेला जमिनीचा वाद नवीन पिढीने सामंजस्याने एकत्र बसून मिटवला आहे. खेड न्यायालयात लोक अदालतमध्ये अखेर या वादावर पडदा पडला. दोन्ही घरातील सदस्य संख्या 100 एवढी असून सर्वांमध्ये एकमत घडवून आणण्यात उत्तम जाधव आणि दीपक जाधव यांना यश आलंय. आंबोली परिसरातील सौर ऊर्जा ग्राम टेकवडी गावातील अंगणवाडी प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना राजगुरुनगर येथील मैत्रीण ग्रुपच्या वतीनं विविध शालेय उपयोगी आणि दैनंदिन वापराच्या शालेय वस्तूंसह साहित्याचं वाटप करण्यात आलंय. चाकण शिक्रापूर महामार्गावरील कडाचीवाडी तालुका खेड येथील शिवसागर रेसिडेन्सी या बड्या गृह प्रकल्पातून खूप मोठ्या प्रमाणावर सांडपाणी थेट महामार्गावर सोडलं जात आहे. 2 दिवसांपूर्वी याच सांडपाण्यावरून घसरून पडल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. प्रशासकीय यंत्रणा या बड्या बिल्डर मंडळींच्या पाठीशी उभी असल्यानं हे प्रकार घडत असल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थांनी या बड्या गृह प्रकल्पाच्या चारी खोदून पाणी महामार्गावर येऊच देणार नसल्याचा निर्धार करताना काय सांगितलंय ते जाणून. कडाचीवाडीमध्ये शिवसागर सोसायटी जमीनधारक मालक कावराम आयरकर यांनी विकसन केलं होतं. थोरात आणि बिल्डर पोकरकर आणि थोरात अशा 3 बिल्डरला भागीदारीमध्ये डेव्हलप विकसन करण्यासाठी करार केला होता. त्याच्यानंतर त्यांनी ती ग्रामपंचायतने त्या काळात मी सदस्य असताना ही डेव्हलपिंगमध्ये गटर लाईनीची सोय नाही असा स्पष्ट उल्लेख करून एनओसी दिली होती. तरी सुद्धा बिल्डिंग तयार झाली. बिल्डिंगला PMRDने कंप्लिशन दिलं, तरी कोणतीही गटर लाईनीची सोय न करता सरळ रस्त्यावरती सांडपाणी सोडलेलं आहे. आज 2 वर्ष हे पाणी सांडपाणी रस्त्याला चालू आहे. सांडपाणी चालू असल्यामुळे संपूर्ण अर्ध्या किलोमीटरपर्यंत चिखल झाला आहे. सांडपाण्यातून ऍक्सिडेंट होत आहे. 7 ते 8 जणांचे हातपाय मोडले आहे. काल निधनकरवाडीतील कृष्णा भुजबळ या गाडी स्लिप होऊन 2 दिवस दवाखान्यात राहून त्याचा काल मृत्यू झालेला आहे. असे अनेक प्रकार झालेले आहे. तरी यासाठी सर्वप्रथम आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने पोलीस स्टेशनला कळवलं होतं. त्यानंतर आम्ही आकुर्डी इथे जाऊन PMRD ऑफिस इथं तक्रारी अर्ज केला होता. PMRDच्या माणसांनी त्वरित पाणी बंद करायच्या ऐवजी त्याला दाव्यामध्ये घेतलं, केस तयार केली. त्याच्या
हाकनाक आम्हाला तिथं तारखाला जावं लागलं. त्याच्यानंतर 1 वर्ष व्हायला गेलं. त्याच्यानंतर निकाल भेटला की सदर हे सांडपाणी 8 दिवसाच्या आत बंद करावे, अन्यथा यांचा विकासनामा करार कॅन्सल करण्यात येईल अशी ऑर्डर देऊन 4 महिने झालं, तरी कोणत्याही प्रकारची इथं कारवाई झाली नाही. सांडपाणी रस्त्यावर चालू आहे. PMRD विषय बोलायचं म्हटलं तर PMRD एकतर इथे कितीतरी अधिकारी 2 वर्षापासून जात असतील. 2 वर्ष आलं पोलीस यंत्रणा जाते, प्राण जात आहे, तहसीलदार जातात, ते सगळे यंत्र जाते, लोकप्रतिनिधी पण इथून जातात. त्यांना या सांडपाणी दिसलं नाही का हा प्रश्न तयार होतोय. बरं, पोलीस स्टेशनच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आज रोजी कडाचेवाडीची अवस्था, पहिला लोक म्हणतात वार्डाचा विकास केला पाहिजे. पहिलं पाहिलं तर सागावतपर्यंत कचऱ्याचा ढीग आहे. गावाला जागा नसल्यामुळे तो मी मान्य करतो. दुसरं विषय पोलीस स्टेशनला किंवा अधिकाऱ्यांना हे सांडपाणी आज 2 वर्ष आले चालू आहे. त्याच्यानंतर रासे गावाच्या पुढे एक गटर साचलंय. याच्यामुळं या आमच्या असणारे कडाचेवाडी असं रासेपासून जी 2 व्हीलर येणारे सगळे बांधव आहे यांना ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहे. पोलीस स्टेशनच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर पहिल्यांदा एक त्यांना सांडपाणी दिसलं पाहिजे होतं. नंतर या रस्त्याच्या कडेला असलेल्या पार्किंग गाड्या, त्याच्यात पुढे 500 फुटावर गेल्यानंतर आता पोलीस स्टेशनमध्ये ऐका ना, पोलीस स्टेशनच्या बाबतीत बोलू द्या. त्यांचा दारूचा धंदा इथं अजून. हा, पोलीस स्टेशनच्या बाबतीत बोलायचं त्यांना सांडपाणी दिसलं नाही, त्याच्यात झालेले ऍक्सिडेंट दिसत नाही, असलेल्या गाड्या रस्त्याच्याकडेच्या उभ्या इथून तिथून उभ्या आहे ते दिसलं नाही. त्याच्यानंतर 500 फुटावर गेलं की दारूचा धंदा आहे. उजव्या साईडला मटक्याचा धंदा आहे. गणपतीच्या मंदिरापुढे एक अलिगली हॉटेल चालू आहे. देवळापुढे सुद्धा हॉटेलमध्ये दारू विक्री केली जाते. हे पोलीस स्टेशनच्या बाबतीत विषय होतोय. PMUDच्या बाबतीत बोललं तर इकडे तिकडे अतिक्रमण काढायची कामं चालू आहे. पण त्यांना निकाल देऊन सुद्धा जर हे सांडपाणी थांबवता येत नसत आणि आमच्या सारख्याला सांडपाणी त्वरित बंद करायच्या ऐवजी 2-2 वर्ष जर PMRD आकुर्डी ठिकाणी ट्रॅफिकमध्ये जाऊन वेळ घालून निकाल घेऊन तरीही आम्हाला कोणता न्याय भेटत नाही. मग या प्रक्रियेला मला विचारायचं आहे की या शासकीय लोक जे वेतन घेतात ते जनतेतून वेतन घेतात आणि जनतेतून वेतन करून जर जनतेचीच कामं करत नसत तर आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आलेली आहे. आम्ही 8 दिवसाच्या आत PMRD याच्यावर कारवाई न केली तर आम्ही स्वतः हाताने या बिल्डर, मला वाटतं काही दडपशाहीमध्ये का कोणत्या कशामध्ये सत्तेमध्ये का पैशाच्या जोरावर आहे मला माहित नाही, 2 वर्ष आलं बिंदास रस्त्यावर पाणी सोडलंय. आम्ही कायदा सर्व ग्रामस्थ हातात घेणार आहे. इथून पूर्ण लाईन खंदून यांचा रस्ता बंद करणार आहे. यांचा कचऱ्याची समस्या, पाण्याची समस्या, हैराण लोक झालेली आहे, वैतागले आहे. या बिल्डरवरती PMRD बाकी ठिकाणी बुलडोजर चालू की हे बिल्डर त्यांचे काय साठलोट आहे का, काय प्रकार काय म्हणजे काय करत नाही. कुणीतरी प्रतिनिधी, लोकप्रतिनिधींची आणि त्यांचे संबंध असे समजतं. इथं कोणतीही कारवाई करायला गेली कारवाई होत नाही. कुठले ते मूळचे बिल्डर येते? एक थोरात मनसरचा आहे, दोन्ही मनसरच्या साईडचे. इथं समोर मालक सुद्धा माझ्या समोर कावराम आहेरकर आहे. त्यांना जर विचारलं तर ते म्हणतात की मी बिल्डरला डेव्हलपला दिलं होतं, त्या डेव्हलप दिलंय ते त्यांचं काम आहे. त्यांनी नंतर बिल्डरला विचारलं तर ते PMRDचा साहेबांचा फोन आला होता की सरपंच ते काम झालं का, तर मी त्यांना विचारलं की त्यांनी काम केलं नाही, अजून तरी काम नाही केलं. ऐका ना, अजून एक विषय थोडा, त्यांनी कोणत्या प्रकारचं काम केलं नाही. उलट ते सांगतात की जमीनधारक आम्हाला तिथून पाईपलाईन नेऊन देत नाही. जमीनधारक सतीश कडे असतील, ऍडव्होकेट शोभा कडे असतील, यांनी सहमती परवानगी दिली. त्याच्या समोर येऊन मीटिंग घेऊन सांगितलंय की आमच्या जागेतून तुम्ही गटर लाईन न्या, पण हे पाणी थांबलं पाहिजे असं त्यांनी सहकार्य केलेलं आहे. तर ही कोणत्या पद्धतीची टाळाटाळ करून गावाला हा त्रास होतो आहे. कालराम भिकाजी आहेरकर, तुम्ही जागा त्यांना डेव्हलपला दिली बरोबर ना? बरं, आता हे बिल्डर लोकांनी हे सगळं पाणी रस्त्याला सोडलं, स्थानिकांच्या तक्रारी आहेत, तुमचं काही त्यांच्याशी बोलणं झालंय का किंवा काय? त्यांना आम्ही सांगितलं होतं हे रोडला पाणी जाते, लोक घसरून पडतात, तर ते काय बोलतात आम्ही जोडलं होतं, त्यांचीच लाईन नादुरुस्त आहे असे आम्हाला ते बोलतात. तिथून ग्रामपंचायतीची लाईन आहे का? ग्रामपंचायतीची लाईन अजिबात ग्रामपंचायत लाईन नाही. यांनी वैयक्तिक रस्त्याला सोडलेली लाईन रस्त्याला सोडलेली. इथून ग्रामपंचायत लाईन इथून 300 फुटावरती पुढे पेट्रोल पंपाच्या पुढची त्या लाईनचा आणि ग्रामपंचायतचा काही संबंध नाही. ग्रामपंचायतने कुठली लाईन केलेली नाही इथं सेपरेट, ती कोणी लाईन ती केली? प्रायव्हेट केलेली ती पंपावर शिवशक्ती पेट्रोलियम पंप आहे, त्यांनी त्या पंपाचे मालक त्यांनी ते केलेली लाईन आहे. तिथपर्यंत सोडायचं पण नाही का काम? नाही, त्यांनी तिथून पुढे जॉईंट नसल्या कारणाने, पुढे सोडायला जागा नाही, तिथून पुढे जॉईंट नसल्या कारणाने ते पाणी रस्त्यावरच येते. अतिशय दुर्गंधी आणि कचऱ्याचा विषय अतिशय घन आहे. आणि आम्ही ह्याबद्दल 2024 मध्ये मी स्वतः, आम्ही 2-4 जण सरपंच, आम्ही सगळे जण गेलो होतो. त्या टायमिंगला आम्ही याचा रितसर अर्ज पण दिला होता, तिथं कंप्लेंट केली होती. त्याच्यानंतर PMRDची कुठली अशी ना इथं फक्त येऊन फक्त व्हिजिट केली त्यांनी, बाकीचं त्यांच्यावर तसं ठोस कारवाई काही झालेली नाहीये. आणि आमच्या या गावाला, ह्या गावाच्या तोंडावरच नेमकी घाण साचती. शाळेतली लहान मुलं, लेडीज सर्व जात आहेत, पाय जाणारे, 2 व्हीलर जाणारे लोक
तिथे घसरून पडतात, त्यांच्या अंगावरती घाण पाणी उडतंय, रस्त्याने ट्रक गेला, गाडी गेली तरी त्या अंगावर जास्त उडते घाण, त्यांनी आजारी पडलेत लोक. आणि आता काल परवाच्या दिवशी भुजबळांचा एक मुलगा गेलेला आहे. त्यासाठी आता याच्यावर आम्ही सर्व ग्रामस्थ आक्रमक झालेलो आहे आणि हेच आम्हाला सरकारला मागणी करायची आहे, ह्याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आता आम्ही आमच्या गावच्या वतीने आम्ही इथं वेगळं आंदोलन उभं करू. चाकण शिक्रापूर रोडच्या कडेला शिवसागर सोसायटी आहे. यामध्ये बिल्डर, पोकरकर, फडके आणि थोरात असे 3 बिल्डरला आहेरकरांनी ही जागा डेव्हलपला दिल्यानंतर 4 बिल्डरला डेव्हलपसाठी दिली. डेव्हलपला दिल्यानंतर PMRDकडनं त्यांनी परवानगी घेऊन त्यांनी इथं कंस्ट्रक्शन पूर्ण केलं. परंतु PMRDने त्यांना कंस्ट्रक्शन करत असताना त्या नियम अटी घालून दिल्या. त्या नियम अटीचं पालन न करता जे ड्रेनेजचे लाईन्स आहेत त्यामध्ये बाळासाहेबांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे गाडाचीवाडीचे माजी उपसरपंच आहेत, त्यांनी सांगितलं की आम्ही अर्ज दिल्यानंतर PMRDने याच्यावर तळपाणी केली. पाहणी केल्यानंतर PMRDने त्यांना जे ड्रेनेजचं पाणी तुम्ही चाकण शिक्रापूर हायवेवरती जे सोडलेलं आहे ते फिल्टर करून तुम्ही ड्रेनेज लाईनमध्ये सोडावं, नाही तर 15 दिवसाच्या आत तुम्ही हा विषय सगळा क्लिअर करावा. परंतु त्यांनी 15 दिवसाच्या आत हा विषय केला नाही. जवळजवळ 2 वर्ष झालं चाकण शिक्रापूर रोडवरती हे ड्रेनेजचं पाणी खाली येत आहे. तर याच्यामध्ये PMRDने 15 दिवसाच्या आत जर तुम्ही पाणी बंद केलं नाही तर भोगवटादारपत्र जे आहे म्हणजे बिनशेती ऑर्डर जी आहे ती तुमची रद्द केली जाईल. परंतु आज अखेर PMRDचे किंवा बिल्डरचे लागेबांधे आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की PMRDने कुठलीही कारवाई केली नाही. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीने ग्रामसभेने पोलीस स्टेशनला ठराव दिला होता संबंधितांवरती फौजदारी गुन्हे दाखल करावे, कारण की खऱ्या अर्थाने हा निग्लिजन्सचा गुन्हा आहे. हलगर्जीपणा त्यांनी केलेला आहे. या हलगर्जीपणामुळं अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत. त्यांना खऱ्या अर्थानं बिल्डरकडनं यांच्याकडनं त्यांना नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे. त्यामुळं PMRD त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशन सहभागी आहेत. कडाचीवाडीमध्ये अनेक बेकायदेशीर धंदे, दारू धंदे, मटके धंदे सुरू आहेत. त्याचे देखील हप्ते पोलीस स्टेशनला जात असल्यामुळे पोलीस स्टेशन हे कुठेही कारवाई करत नाही. तर यांनी कारवाई केली नाही तर ग्रामस्थांच्या वतीने मोठं आंदोलन उभं केलं जाईल हे मी सांगतो. छत्तीसगड आणि शोभाकड वकील यांनी ग्रामपंचायतच्या लाईनला जोडण्यासाठी 2 फुटी लाईन टाकून देणे म्हणून सांगितलं होतं, पण ह्या लोकांनी अद्याप आजपर्यंत दक्षता घेतली नाही, लाईन जोडली नाही. मनमान्यप्रमाणे त्यांचं चालू आहे दंडेक्षे. कोंडिबा नामदेवकड. काय झालं होतं तुमच्या मुलाला? माझा मुलगा कामाला जाताना इथं गाडीवरती घसरून पडला होता पाण्यामध्ये. 15 दिवस घरी राहिला. 15 दिवसाचे 5,000 रुपये 10,000 रुपये बुडवणूक झाली, प्लस दवाखान्याचा 5,000 रुपये खर्च झाला. या सांडपाण्याचा एवढा घाण नीच वृत्तीचा माणूस असेल हा जो बिल्डर असेल तो, एवढा नीच वृत्तीचा त्याला कळत नाही. एवढ्या लोकांना त्रास झाला आतापर्यंत. माझ्या शेतात पाणी तुंबले. आज 2-3 वर्ष झाले तर पण 3 वर्ष मी बोललो नाही याच्यावरती. 2 वेळा मी बंद केलं ते ड्रेनेज, तरी पण यांचं चालूच होते आपोआप. आणि ती घाण काही एवढी नसती, सांडाची अख्खी घाण रोडने वास मारती ती. वैकी नसेल तर त्यांना पण विचारता काकांना. 2 व्हीलर ते तर घाण पाणी उडतच काय. साहेब, सांगायचा एक उद्देश आहे, इथले जे लोकांची फसवणूक झाली त्या लोकांनी काय केलं पाहिजे की पोलीस स्टेशनला जाऊन टोटल जे 3 बिल्डर 4 जण बिल्डर आहे त्याच्यावरती फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्याला अटक झाली पाहिजे. त्याला अटक झाली ना सगळं प्रश्न सुटतील. इथं आम्ही आंदोलन करून किंवा काय करून ह्या लोकांनी स्टंट घेतला पाहिजे. ह्या शिवसागर सोसायटीतले लोक आहे ना त्यांनी स्टंट घेतला पाहिजे. त्यांनी स्टंट घेऊन त्याच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले पाहिजे. गुन्हे दाखल झाल्याशिवाय इथं काही होणार नाही. खेड बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 13 सप्टेंबर 2025 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक ही मध्यम स्वरूपात आहे. परंतु काही मालाला बाजारभाव हे तेजीत आहे, काही मालाचे बाजारभाव हे कमी झालेले. त्या आज रोजी कोबी असेल, कोबीला 8 ते 10 रुपये किलो भाव आहे. फुलावर असेल, फुलावर 10 ते 20 रुपये किलो आहे. वांगी सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव गडगडलेले आहेत. टमाटी 10 ते 15 रुपये किलो आहे. कारली 30 ते 35 रुपये किलो आहे. गवारीचे भाव उंचांकावर आहे, 100 रुपये किलो आहे. दुधी भोपळाचे सुद्धा भाव वाढलेले आहेत. दुधी भोपळा 30 ते 40 रुपये किलो झालेला आहे. डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा सुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे. मिरचीचे भाव कमी झालेले आहेत. काळी मिरची 15 ते 20 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे ज्वाला मिरची असेल, ज्वाला मिरची 30 ते 35 रुपये किलो आहे. दोडका 50 ते 55 रुपये किलो आहे. शिमला मिरचीचे भाव वाढलेले आहेत. शिमला मिरची 60 रुपये किलो झालेली आहे. श्रावणी घेवडा असेल, श्रावणी घेवडा सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. वालवर सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. चवळी सुद्धा 30 रुपये किलो आहे. तोंडल्याचे भाव वाढलेले आहेत. तोंडली 35 ते 40 रुपये किलो आहे. राजमा सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. पावटा सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. भेंडीचे भाव टिकून आहेत. भेंडी 40 ते 45 रुपये किलो आहे.
गाजरचे भाव थोडे कमी झालेले आहेत. गाजर 25 ते 30 रुपये किलो आहे. घोसाळे सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. बीट 15 ते 20 रुपये किलो आहे. काकडी सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. तूर सुद्धा 100 ते 120 रुपये किलो आहे. पापडी सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. वाटाणा 120 ते 150 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्या सुद्धा आज रोजी मेथीचे भाव थोडे कमी झालेले. मेथी 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू सुद्धा 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. कोथिंबीर 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक सुद्धा 7 ते 10 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.